1970च्या दशकात एक माणूस दिवसाला 1 कोटी रुपये कमवत होता. तेव्हाच्या 1 कोटीची तुलना आजच्या पैशांशी केली तर ते 40 ते 45 कोटी इतके होते. म्हणजे दिवसाला तब्बल तो 45 कोटींचा गल्ला जमवायचा. त्याचा जन्म कराचीचा पण कर्म करायचा मुंबईमध्ये. कर्म कसले नुसते कांडच करायचा. पण त्याने गॅम्बलिंगच्या दुनियेत जो मार्केट जाम करून ठेवला होता त्याला तोडच नाही. ही गोष्ट आहे रिअल लाईफ मटका किंगची, रतन खत्रीची. आपल्या नागराज मंजुळे यांनी एक वेब सिरीज बनवली आहे मटका किंग. आता 2च दिवसापूर्वी रिलीज झाली आहे. ही रतन खत्री यांच्या आयुष्यावरच आहे. पण शेवटी सिनेमात ते चढवून बडवून दाखवणं, त्यामुळे मूळ ते कॅरेक्टर कसं होतं हे अनेकांना कळतच नाही. पण त्याची खरी स्टोरी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. रतन खत्री मूळचा कराचीचा सिंधी फॅमिलीमधून, पण फाळणीनंतर अख्खी फॅमिली मुंबईला आली. तरुण वयात आल्यावर इथेच खत्री छोटे मोठे धंदे करू लागला. त्याच दरम्यान त्याची ओळख एका कल्याण भगत नावाच्या माणसासोबत झाली. हा भगत वरळीला किराणा मालाचे दुकान चालवायचा, पण त्यासोबतच तो सुमडीत कल्याण बाजार मटका जुगार पण चालवायचा. या भगतचा मॅनेजर म्हणून खत्रीने काम सुरू केलं. मुंबईत त्यावेळी एकच गोष्ट होती, जो मटका चालवायचा तो मालमाल होणारच. आता हा मटका हे नाव कसं आलं, तर आधी हा जुगार मटक्यातून चिट्ट्या काढून खेळला जात होता. तिथून मटका नाव आलं. 2 वर्ष भगत आणि खत्री एकत्र राहिले, पण दोघांमध्ये काहीतरी वाजलं आणि खत्रीने त्याच्यासोबत काम करणं सोडून दिलं. स्वतःचा मटका सुरू केला, ज्याला नाव दिलं रतन मटका. मटका पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मिडल क्लास घरातील लोक या मटक्याच्या नादाला लागून बर्बाद झाली, पण जे मटका चालवायचे ते फुल सुसाट कमवायला लागले. मुंबईच्या उदरात अनेक 2 नंबरच्या धंद्यांनी जन्म घेतले. अंडरवर्ल्ड, गँग वॉर, सुपारी आणि यासोबतच हा मटक्याचा जुगार. रतन खत्रीचा गेमच खत्री होता. मटका खेळणाऱ्या लोकांचा सर्वात जास्त विश्वास खत्रीवरच होता, कारण तो गेम मध्ये कधी चीट करत नव्हता. जे आहे ते डोळ्यांसमोर. मटक्यातून पैसे कमवायला कोणतीही मेहनत लागत नाही, फक्त लत लागत होती. पैसा टाकला की आकडेमोड, त्यात जॅक लागला की माणूस मालामाल. हरला तर पैसे पाण्यात. रतन खत्रीच्या खिशात जसा पैसा यायला लागला तसं त्याने पोलीस सिस्टीम सुद्धा खिशात घालायला सुरुवात केली. शेवटी इनलिगल धंदा होता तो. खत्रीची सर्वात बेस्ट गोष्ट होती की त्याने आपला धंदा मुंबई पुरता लिमिटेड नाही ठेवला. त्याने नेटवर्क वाढवलं, लोकांना विश्वासात आणलं, लोकांची टीम उभी केली आणि अख्ख्या देशात मटक्याचा किंग बनला. दिवसाला कोटींच्या घरात कमवायचा आणि रोज मटका खेळायचा. रोज मटके म्हणजे मटका खेळणारी काही लोक जुने किस्से सांगतात की एकदा विरोधी पक्षाने मुंबईत बंद पुकारला होता, तेव्हा कुठे एक दिवस आकडे जाहीर झाले नव्हते. नाहीतर खत्रीच्या अड्ड्यावर रोज पहाटेपासून तुफान गर्दी असायची. लोक शॉकिंग झाले होते. मटका खेळणाऱ्या लोकांसाठी तो हिरो झाला होता, तर त्यांच्या फॅमिलीसाठी विलन रतन खत्री झाला होता. खत्री नावाची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली. चिक्कार पैसा कमवला. बॉलिवूड पासून पॉलिटिक्स, तो एकदम हाय प्रोफाईल माणूस झाला होता. इतकंच काय, धर्मात्मा नावाचा एक चित्रपट आला होता, जो त्याच्याच आयुष्यावर होता आणि त्याने काही बॉलिवूड मूवीज सुद्धा प्रोड्यूस केले होते. पण या सर्वात त्याला पहिला फटका बसला तो आणीबाणीमध्ये. या काळात जितके गॅम्बलर अंडरवर्ल्ड मध्ये गँगस्टर होते, त्या सर्वांना जेलमध्ये टाकण्यात आलं. जवळपास 1.5 वर्ष तो जेलमध्येच होता. पण तो कसला ऐकतोय, 1.5 वर्षांनी बाहेर आला आणि आपला मेन बाजार परत बसवला. आकडेमोड सुरू केली आणि भाई पुन्हा मटक्याचा शहनशाह झाला. पण काळ बदलत गेला तशी मुंबई सुद्धा आणि त्यासोबत खत्रीचे दिवस सुद्धा बदलले. सरकार आणि पोलिसांनी 2 नंबरचा धंदा करणाऱ्या सगळ्यांना ठोकायला सुरुवात केली. मटका बंदीचा जोर वाढू लागला. मेन बाजार कोसळायला लागला. महाराष्ट्रात जरी मटका बंद करण्यात येत असला तरी तो गोवा आणि कर्नाटक या काही भागांमध्ये चालूच होता. आता जोपर्यंत खत्रीचा मेन बाजार पूर्ण मोडत नाही तोपर्यंत काही इतर मटका चालवणारे शांत बसणार नव्हते. त्यांनी खत्री विरोधात कुरघोड्या करायला सुरुवात केली. मेन बाजार विरोधात पोलिसात कंप्लेंट वाढल्या. खत्रीला अरेस्ट झाली. एकदा तर चौकशीत पोलिसांना एक लिस्ट सापडली. त्यामध्ये खत्री कुणाकुणाला खंडणी देतो ती नावं समोर आली. दाऊद, गवळी, अमर नाईक, सुरेश मंचगर अशा लोकांना तो लाखो रुपये द्यायचा. एकेकाळी हाजी मस्तान, करीमला, वरदार राजन यांच्या सोबतीने 2 नंबरचे धंदे करणारा खत्री म्हातारपणात 2 नंबरवाल्यांनाच खंडणी देऊ लागला. खत्री 60मध्ये पोहोचला होता. त्यात फॅमिलीला होणारे प्रॉब्लेम, त्यामुळे या मटका किंगने मटक्यापासून दूर जाण्याचा डिसिजन घेतला. खत्री नंतर बाजारात किंग बनण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू झाली. पण पप्पू हरजित सावला याने नंतर बाजार बळकावला, पण तितकीच लपडी वाढली. याच दरम्यान मटक्याच्या धंद्यात असलेल्या सुरेश भगतची हत्या झाली. आता रतन खत्रीचा मटकाशी काहीही संबंध नव्हता. तो मुंबई सेंटर मधल्या नवजन सोसायटीमध्ये राहायला लागला.
2020 ला वयाच्या 88व्या वर्षी तिथेच मेला. आयुष्याची शेवटची वर्ष आजारपणात गेली. पण त्याने जे मटका साम्राज्य उभं केलं होतं, तर त्याच्या आधीही कोणी उभं करू शकलं नव्हतं आणि त्याच्या नंतरही कोणी करू शकेल असं वाटत नाही. आज हाच प्रकार बेटिंग म्हणून फेमस आहे. पण काय कालचा मटका तेच आजचं बेटिंग. एवढाच काय तो 19-20 फरक. बाकी एकच सांगतो, मटका असो वा बेटिंग असो, तुम्ही यातल्या कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.